नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रभर जवळजवळ 8 ते 9 जिल्हे मी स्वतः वैयक्तिक फिरलो. पावसामध्ये गेल्या 10 दिवसापासून पाहतोय शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालेलं आहे. मी एक शेतकरी आहे, मला माहिती आहे त्या भावना कशा आहेत. शेत्या जमिनीच्या ज्या पिकं हाती आलेले पिकं, तोंडचा घास निसर्गानं छिनून घेतला असं म्हणता येईल. जे पुराचं पाणी होतं घरात इकडे तिकडे शिरलेलं आहे, गोठ्यामध्ये शिरलं, दावणीला होती, जी जनावर आहे तशीच ती तडपून मेलीत. निसर्गाने इतकं प्रचंड आज या गोरगरीब शेतकऱ्यांना जो त्रास देतो ते निसर्ग कशाचा बदला घेतो माहिती नाही. पण याच्यासाठी जो अन्नदाता आहे त्याला आज आपल्या मदतीची गरज आहे. म्हणून मी तुम्हाला सर्वांना आव्हान करतोय, तुमचं एक कर्तव्य म्हणून, समाजाचं देणं म्हणून आपल्याकडे भरपूर सारं आहे. आपण थोडं त्याच्यातलं फुल नाही, फुलाची पाकळी तरी तुम्ही मदत करा. शेतकऱ्यांना खरंच गरज आहे. आणि तेवढंच नाही तर विद्यार्थ्यांचं सगळंच नुकसान झालेलं आहे, त्यांच्यासाठी तुम्ही धावून या. आज तारीख आहे 1, 2, 3 तारखेपर्यंत आम्ही हे जे मदत आहे घेतोय. आणि 4 तारखेला आम्ही शुक्रवारी संध्याकाळी आम्ही जे पूरग्रस्त जे गावं आहेत त्यांच्यामध्ये आम्ही हे तिथल्या मुलांना किट आणि हे आम्ही देणार आहोत. तर याच्यासाठी मी तुम्हाला सांगतो, आता तुम्हाला जर मदत करायची असेल तर जुनी सांगवी जे आपलं मधुबन गणेश मित्र मंडळ आहे या ऑफिसमध्ये येऊ शकता. आणि विशेष म्हणजे GDCIS अकॅडमी आणि त्याच्यानंतर मधुबन गणेश मित्र मंडळ ट्रस्ट जी आहे आणि सोबत बाक एम्पॉवरमेंट फाउंडेशन यांच्या मदतीने आपण, यांच्या पुढाकाराने आपण हे सुरुवात केलेली आहे. तर याला बरेच लोकांनी प्रतिसाद दिला. तर कपडे कोणी हे आहे, औषधाची किट आहे, तुम्ही पाहू शकता. अजून येणार आहेत भरपूर सारे. तर इथे बघा, हे बाकीचे पण वस्तू आणून देत आहेत. तर याची गरज आहे. मी तुम्हाला बाहेर पण दाखवतो, आमची मंडळी आहे इकडे. हे बघा, आपण एक बॅनर लावलो. हे आमचे अध्यक्ष सर, काय सांगाल? आपल्या GDCIS अकॅडमी आणि आमचे मधुबन मित्र मंडळ, त्याचप्रमाणे बॅक एम्पॉवरमेंट फाउंडेशन यांच्या संयुक्त आयोजनातून एक हात मदतीचा, ते नुकताच आपल्या महाराष्ट्रातील मराठवाडा, त्याचप्रमाणे सोलापूरच्या भागात, लातूरच्या भागात अशा एक अतिशय विदारकरित्या पावसाने जे थैमान घातलंय, त्याला एक हात मदतीचा म्हणून पूरग्रस्तांच्या बांधवांना मदतीसाठी आम्ही सर्व आमच्या परिसरातील बांधवांना हात पुढे करण्यासाठी, मदत करण्यासाठी एक विनवणी केलेली आहे. आणि या माध्यमातून त्यांना ज्या उपयुक्त अशा गोष्टी असतील, किराणा सामान असेल, त्यातील गहू, तांदूळ, डाळी, पोहे, कडधान्य, तेल, साखर, चहा पावडर, मीठ, मसाले, अशा पद्धतीने लोकांनी आपल्याला जे जमेल त्या पद्धतीने आपण मदत करावी, अशा पद्धतीचं आव्हान मी या माध्यमातून सर्वांना करतो. आणि सर्वांनी आपला एक हात मदतीचा या पूरग्रस्त बांधवांसाठी करावा, अशी मी आपल्याला या माध्यमातून एक विनंती करतो आणि एक आव्हान करतो. धन्यवाद.